मुलांनो, मागील भागामध्ये आपण पाठ पाहिला होता, ज्याचं नाव कुंदाचे साहस होते. तो झाला आता. आता आपण बऱ्याच वेळा व्याकरणाच्या पाठाची सुरुवात केली होती. मुलांनो, आज आपण एका नवीन व्याकरण पाठाला सुरुवात करायची, ज्याचं नाव तुम्हाला दिसतच असेल, शुद्ध लेखनाचे नियम. आता शुद्ध लेखनाचे नियम म्हटल्यावर तुम्ही म्हणाल की आता काय शिकवणार आहेत त्याच्यामध्ये? शुद्ध लेखन करायचं असतं आम्हाला माहीत आहे. आम्ही रोज शुद्ध लेखन करतो. रोज आम्हाला शुद्ध लेखन करायला सांगतात मॅम. तेव्हा आता काय करायचं? आता ह्याचे नियम काय असतील? पण मुलांनो, हा सुद्धा एक व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपण भाषा आपली शुद्ध होण्यासाठी, त्याचे उच्चार व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला व्याकरणाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. माहीत आहे की नाही तुम्हाला, की व्याकरण आलं पाहिजे. व्याकरण जर आपल्याला व्यवस्थित कळालं तर भाषासुद्धा अगदी व्यवस्थित बोलता येते, त्याचा उच्चार करता येतो, भाषेतील प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते मुलांनो. तसंच व्याकरणामध्ये शुद्ध लेखनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जसं आपण शुद्ध लेखन करतो, ते शुद्ध लेखन का करतो त्याचे पण काही नियम आहेत. आपण असंच काहीतरी लिहित नाही बघा मुलांनो, तर त्यालासुद्धा अर्थ असतो, त्यालासुद्धा नियम असतो. कधी पहिली वेलांटी द्यायची, कधी दुसरी वेलांटी द्यायची, उकार कधी कोणत्या शब्दाला लावायचा पहिला, दुसरा कशाला लावायचा, अनुस्वार केव्हा येतो, काना, मात्रा, या गोष्टींचं ज्ञान आपल्याला या शुद्ध लेखनामुळे होत असतं. तेव्हा आज आपण काय करणार आहोत, तर शुद्ध लेखनाचाच नियम पाहणार आहोत. तर चला मग पाहूया. मराठी भाषिकांचे राज्य म्हणून 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने लेखनविषयक नियमावली तयार केली, ज्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. या नियमावलीचा वापर सर्व क्षेत्रात व्हावा असेही ठरवण्यात आले. त्यावरूनच मराठी शुद्ध लेखनाचे काही नियम करण्यात आले आहेत. ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. मुलांनो, आपलं हे जे महाराष्ट्र आहे, किती मोठं राज्य आहे बघा. या राज्याची स्थापना मराठी भाषिकांचं राज्य म्हणून झालं. आणि ते केव्हा झालं? 1960. 1 मे 1960 रोजी आपला हा महाराष्ट्र राज्य एक वेगळा राज्य म्हणून घोषित केला, आणि तो सुद्धा मराठी माणसांचं राज्य म्हणून. त्याचबरोबर बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जर तुम्ही पेपर वगैरे वाचत असाल, टी व्हीवर सुद्धा बघत असाल, तर मराठी साहित्य संमेलन भरलेलं असतं बघा. निरनिराळ्या शहरामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं भरतात. त्याच्यामध्ये दिग्गज लेखक, कवी, कवयित्री अशी बरीचशी लोकं येतात बघा ही साहित्य संमेलनामध्ये. तशी ही लेखनविषयक नियमावली मराठी साहित्य संमेलनानं तयार केली आहे, ज्याला महाराष्ट्र शासनानं सुद्धा काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली म्हणजे काय, तर आपले हे जे मुख्यमंत्री वगैरे आहेत, आत्ताचे नव्हे, त्यावेळी जे कोणी मुख्यमंत्री वगैरे होते, हे जे महाराष्ट्र शासन होतं, त्यांनी त्या नियमांना काय केलं होतं, मान्यता दिली होती. आणि त्या नियमावलींचा वापर सगळ्या क्षेत्रात व्हावा असेही ठरवण्यात आले. सगळ्या क्षेत्रात व्हावा म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये जेवढी जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये जी काही शहरं आहेत, नगरं आहेत, ग्रामीण भाग आहेत, त्या सर्वांनी एकच नियम काय केला पाहिजे, पाळला पाहिजे. जसं मुख्यमंत्री एखादा बघा निर्णय घेतात किंवा एखादा नवीन नियम काढतात, आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागतं, चालावं लागतं, तो नियमच करावा, त्या नियमानुसारच वागावं लागतं. तसंच या शुद्ध लेखनाच्या पण नियमानुसार सगळ्या क्षेत्रामध्ये तो ठरवण्यात आला. त्यावरून बघा मराठी शुद्ध लेखनाचे काही नियमसुद्धा केले. आता नियम का केले, तर एखादा शब्द काय लिहायचा असेल कोणताही, तर तो असाच लिहिला पाहिजे, असे त्याच्याबद्दल काय करण्यात आले, नियम करण्यात आले. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता आपण कवितेला इंग्रजीमध्ये पोयम म्हणत होतो, पण व्याकरणाच्या नियमानुसार
परत शुद्धलेखनाच्या नियमानुसार त्याला आपण पोम असं म्हणतो. लिहिताना POEMच लिहितो, पण म्हणत असताना मात्र पोम. असे बरेचसे शब्द आहेत बघा मुलांनो, जे तुम्ही सुद्धा अभ्यासताय. आता आपण काय करूया, त्याचा नियम पाहूया. बघा, पहिला नियम काय सांगतो ते पाहूया. नियम पहिला, ज्या अक्षराचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरावर शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ गुलकंद, चिंच, आंबा, तंटा, गंगा, पंगा, दंगा, पिंटू. पहा मुलांनो, तर ज्या अक्षरांचा उच्चार आपल्या नासिकेतून होतो, नाकातून होतो, त्या अक्षरावर नेहमी अनुस्वार दिला जातो. अनुस्वार त्यालाच काय म्हणतात, शीर्षबिंदू असं म्हणतात. आणि तुम्हाला असे बरेचसे म्हणजे ज्या ज्या शब्दांवरती अनुस्वार असतो त्या सर्व शब्दांचा उच्चार हा आपल्या नाकातून होत असतो. आणि तो नाकातून होतो म्हणूनच त्याच्यावरती अनुस्वार देतात. जसं बघा इथे गुलकंद. आता कंद हे नाकातून उच्चार झालेला आहे म्हणून क वर शीर्षबिंदू आला. हेच तुम्ही बघा नाकातून उच्चार नाही केला आणि गुलकद गुलकद बघा तर त्याला अर्थ राहणार नाही. पण गुलकंद तर तो काय होतो, त्याला एक अर्थ निर्माण होतो. समजलं का? बाकीची सुद्धा इथे दिलेले शब्द पहा आणि त्याच्यावरती काय आलेले आहेत, शीर्षबिंदू आलेले आहेत. नियम दुसरा, नामाच्या व सर्व नामांच्या अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. आता इथं सुद्धा शीर्षबिंदू कशावर द्यायचा आणि कधी द्यायचा हे सांगितलंय. फॉर एक्झाम्पल म्हणजेच उदाहरणार्थ लोकांना, मुलांनी, तुम्हास, लोकांसमोर, घरापुढे. पहा हा, तर कोणतंही नाम असू दे तर त्या नामाच्या आणि कोणतंही सर्वनाम असू दे त्या सर्वनामाची जेव्हा अनेक वचनं सामान्य रूपं असतात, अनेक वचनी म्हणजेच त्या नामाचं अनेक वचन केलं, त्या सर्वनामाचे अनेक वचन केलं म्हणजे मी माझ्या असं बघा लक्षात ठेवा, तुम्ही तुम्हांना असं. तर त्या अशा अनेक वचनी सामान्य रूपांवर व विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर परंतु किंवा, तुम्ही पाहिलं असणार परंतु किंवा हे जेव्हा शब्द येतात तेव्हा किंवा परंतु त्याच्यावर सुद्धा अनुस्वार असतात. हां, आणि इथे उदाहरण दिलेली आहेतच की लोकांना, मुलांनी, तुम्हास. कारण मी तुम्हाला म्हटलं तुम्ही काय आहे, एकवचनी शब्द आहे, पण तुम्हास एकापेक्षा अनेक होऊ शकतात. लोकांसमोर, लोक थोडी, पण लोकांसमोर खूप मोठा गट वगैरे असतो. घरांपुढे म्हणजे कितीतरी घरं असणार आहेत लक्षात ठेवा. आणि त्यावेळी काय आलेला आहे, अनुस्वार आलेला आहे. आता तिसरा नियम काय सांगतो ते पाहू बरं. नियम तिसरा, कोणताही एक अक्षरी शब्द लिहिताना तो दीर्घ लिहावा. म्हणजेच मी, ती, ही, तू, पू, हू. पहा मुलांनो, तर कुठलाही एक अक्षरी शब्द येऊ दे, कोणताही. हां, आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही स्वतःबद्दल जेव्हा सांगत असताय तर मी म्हणत असताय. हां, दुसऱ्यांच्याबद्दल सुद्धा सांगत असताना ती. हां, त्यावेळी काय, तर तो नेहमी कसा लिहायचा असतोय, दीर्घ लिहायचा असतोय. आणि इथे तुम्ही खाली पाहतच असाल, मीचा दीर्घ आहे म्हणजे दुसरी वेलांटी आहे, ती दीर्घ आहे म्हणजे दुसरी वेलांटी आहे, तू दीर्घ आहे, हू दीर्घ आहे. लक्षात ठेवा. हां, म्हणजे इथं काय दिलेलं आहे, कुठलाही एक अक्षरी शब्द आला तर नेहमी तो लिहिताना दीर्घ लिहायचा, रस्व लिहायचा नाही. रस्व म्हणजे पहिली वेलांटी असते मुलांनो आणि दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी. कारण आपण आपलं बाराखडी पाठ करत असताना कला काना का, कला पहिली वेलांटी, कला दुसरी वेलांटी म्हणतो.
ऱ्हस्व की, दीर्घ की असं आपण म्हणत नाही आहे. तर पहिली, दुसरी तेव्हा नेहमी त्याला काय केलं जातं, दीर्घ वेलांटीच आलेली असते. पण त्याच मीचा, मला, हां माझ्या वगैरे होतं तेव्हा ते काय होतात, वेगळे होतात. समजलं का? आलं लक्षात का मुलांनो? बरं मुलांनो, आता पहा, आज आपण शुद्ध लेखनाचे 3च नियम काय करणार आहोत इथे पाहणार आहोत. आणि पुढच्या पिरियडच्या वेळी, पुढच्या तासिकेला आपण राहिलेले बाकीचे नियम पाहणार आहोत. मुलांनो, तसं पाहिलं तर मराठी साहित्य संमेलनाने शुद्ध लेखनाचे बरेचसे नियम आपल्याला सांगितलेले आहे. तुम्हाला माहीत आहे का, शुद्ध लेखनाचे नियम हे 50च्या वरती आहेत जवळपास. पण आपल्याला इतके अभ्यासायचे नाही आहेत, कारण तुम्ही छोटी मुलं. तेव्हा तुम्हाला जेवढं समजेल तेवढेच आपण नियम पाहणार आहोत. तेव्हा मुलांनो, आज आपण 3 नियम पाहिले. पुढच्या भागामध्ये आपण पुढचे नियम पाहूया. तेव्हा आता मी इथे थांबते. धन्यवाद.